सिनेमासृष्टीतील 80 ते 90चा काळ गाजविणारी सुपरहिट अभिनेत्री अलका कबूल. अलका कबूल यांचे चित्रपट 80 ते 90च्या दशकामध्ये सुपरहिट चित्रपट म्हणून ओळखले जायचे. अलका कबूल यांच्या त्या चित्रपटातील सून, लेक, बहीण अशा भूमिका इतक्या लोकप्रिय व्हायच्या. त्यामध्ये कधी आपल्या सावत्र आईकडून लेकीचा होणारा जाच, खट्याळ सासूकडून सुनेचा होणारा जाच, नवऱ्याचा जाच, तिला सासरी भेटलेल्या वेदना ह्या त्या काळामध्ये खूप गाजायच्या आणि लोकांना त्या भूमिका आवडायच्याही. प्रत्येक स्त्रीला वाटायचं काही गोष्टी आहेत का, काही घटक आहेत का, की ती रडत असली तेव्हा पुढच्या स्त्रियासुद्धा टॉकीजमध्ये रडायच्या, ती हसत असली तेव्हा स्त्रियासुद्धा हसायच्या. प्रत्येक स्त्रीला ही आपलीच कहाणी आहे असं वाटायच्या आणि या भूमिका लोकांना खूप अशा आवडायच्यासुद्धा. तर टॉकीजमध्ये या सिनेमा पाहण्यासाठी स्त्रियांचा खूप गर्दी असायची आणि अशामध्येच असाच एक लोकप्रिय ठरलेला सिनेमा अलका कबूलचा, तो म्हणजे माहेरची साडी. या सिनेमामध्ये जे तिने केलेलं काम आणि अभिनय होता त्यामध्ये तर काही तोडच नव्हता. तर अलका कबूलला हा चित्रपट कसा भेटला हे थोडक्यात आपण बघूया. त्या सुमारास विजय कोंडके, निर्माता दिग्दर्शक माहेरची साडी आणि प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांचे पुतणे आपल्या नव्या प्रोजेक्टसाठी माहेरची साडी या चित्रपटाकरिता अभिनेत्रीचा शोध घेत होते. त्याच दरम्यान अलका कबूल यांनी त्यांची भेट झाली आणि आपल्या चित्रपटाकरिता अभिनेत्री म्हणून त्यांनी तिला साईन केलं. माहेरची साडी या चित्रपटाने न भूतो न भविष्यवती असे ऐतिहासिक यश मिळाले. 1991 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम प्रस्थापित केले. पहिल्या 3 महिन्यांमध्येच या चित्रपटाने 6 करोड रुपयापेक्षा अधिक कमाई केली होती. हा आघाडीचा त्यावेळी फार मोठा आकडा होता. मुंबईच्या प्रभात टॉकीजला तर हा चित्रपट सलग 2 वर्षे सुरू होता. त्यावेळी या सिनेमाने केलेली कमाई ही मराठीतील चित्रपटातील सर्वाधिक कमाई ठरली. तब्बल 17 वर्ष सर्वाधिक कमाई केलेला चित्रपट विक्रम आपल्या नावावर मिळवला होता. या चित्रपटाचा विक्रम 2008 साली आलेला 3.5 या चित्रपटाने मोडला. माहेरची साडी हा चित्रपट बाई चली सासरिया या राजस्थानी चित्रपटावर केलेला होता. पुढे जुही चावला आणि ऋषी कपूर अभिनीत साजन का घर देखील माहेरची साडी या चित्रपटावरून प्रेरित सिनेमा बनवण्यात आला होता. विक्रम गोखले, अजिंक्य देव, आशालता, उषा नाडकर्णी, उमेश भाटकर, किशोरी शहाणे, जयश्री गडकर या मुरलेल्या कलावंतांसोबत अलका कबूलने केलेला अभिनय फार कौतुक करण्याजोगे होता. हा चित्रपट पाहण्याकरता महिला वर्गाने त्या काळी प्रचंड गर्दी केली होती. पण या चित्रपटाचं वेळ इतकं होतं की अलका कबूल यांना सुद्धा त्या गोष्टीचं खंत वाटतं. इचलकरंजी येथे हा सिनेमागृहामध्ये चालू असताना तेथील एका महिलेने आपल्या लहान मुलासोबत हा चित्रपट पाहायला गेल्यानंतर अशी गोष्ट केली की ही गोष्ट तिला करायला नको पाहिजे होती. तर सिनेमागृहामध्ये हा चित्रपट चालू असताना त्या महिलेचं एक लहान बाळ होतं. ते बाळ रडत होतं आणि त्या बाळाच्या रडण्याने तिथे टॉकीजमध्ये बसून असलेल्या प्रत्येक लोकांना त्याचा त्रास होऊ लागला. ते बाळ रडत होतं. त्या महिलेने एकदा दोनदा त्या बाळाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते बाळ ऐकत नसल्याने तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्या हात ठेवल्यामुळे त्याचा दम घुटला आणि त्याचा प्राण गेला. या गोष्टीवरून अलका कबूल यांना खूप खंत वाटली आणि तुम्ही असा काही प्रकार करू नका असं तिने एका मुलाखतीमध्ये लोकांना हात जोडून तिने सांगितलं होतं. तर अलका कबूल यांनी समीर आठले यांच्यासोबत लग्न केलं आहे आणि या दाम्पत्याला 2 मुली आहेत. तर मुली आईवडिलाच्या व्यवसायात नसून ते एक पायलट आहे तर एक डॉक्टर होत आहे. तर तुम्हाला अलका कबूल ह्या आवडतात का? यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आतापास तर जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.